नमस्कार, माझे नाव कचवी दीपाली राजेंद्र. मी इयत्ता 10वी कच्ची विद्यार्थिनी. आज मी सकाळी शाळेत येत असताना माझ्यासोबत स्वच्छतेबाबतचा एक प्रसंग घडला. मी तो तुम्हाला सांगू इच्छिते. मी आज सकाळी शाळेत येत असताना मी रस्त्यावर बघितले, की एक व्यक्ती हे धूम्रपान करत होते आणि ते तंबाखू खाऊन रस्त्यावरती थुंकत होते आणि व्यसनही करत होते. तर मी हा विचार केला ते दृश्य बघून, की अशा लोकांच्या वागण्यामुळे आपल्या आरोग्यावरती दुष्परिणाम होतो आणि आपल्याच नाही तर त्यांच्या मुलाबाळांवरती आणि सगळ्या पर्यावरणावरती दुष्परिणाम होतो. तर मी त्या माणसांजवळ गेले आणि त्यांना बोलले, की "काका, तुम्ही हे व्यसन करतात, तंबाखू खातात, गुटखा खातात, याचा आपल्या आरोग्यावरती, माझ्या नाही तर तुमच्या नाही तर तुमच्या मुलाबाळांच्याही आरोग्यावरती दुष्परिणाम होतो आणि याच्यामुळे तुम्ही आजारीही पडू शकतात, जो आजार कधी जाणार नाही. याच्यामुळे कॅन्सरही होऊ शकतो." तर त्या काकांनी माझे बोलणे ऐकले व ते मला बोलले, की "बरं बाळा, याच्यापुढे मी हे व्यसन, धूम्रपान काही करणार नाही आणि मी दुसऱ्यांनाही करू देणार नाही." त्यांनी माझे बोलणे टाळले नाही आणि मी माझं स्वच्छतादूत होण्याचं काम पूर्ण केलं. धन्यवाद.